आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय केवळ आकड्यांचा नाही, तो विषय आहे भीतीचा, अस्वस्थतेचा आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांचा। फक्त 36 दिवस आणि अवघ्या 36 दिवसात मुंबईतून 82 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाली आहेत। यातील बहुसंख्य लहान मुली आहेत। ही आकडेवारी कुठल्या अफवेवर आधारित नाही, ही नोंद आहे अधिकृत पोलीस आकड्यांची। आणि ही घटना 1-2 भागापुरती मर्यादित नाही, मुंबईच्या वेगवेगळ्या परिसरांतून ही मुलं बेपत्ता झाली आहेत। इतकंच नाही तर जून महिन्यापासून आजपर्यंत पाहिलं तर मुंबईतून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलांची संख्या 130च्या पुढे गेली आहे। आणि पुन्हा एकदा यात मुलींचं प्रमाण अधिक आहे। मुंबई पोलीस सांगतात की प्रत्येक प्रकरण गांभीर्याने तपासलं जातं, अनेक मुलांना शोधून कुटुंबियांपर्यंत पोहोचवलं जातं। सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अपुऱ्या माहितीमुळे घबराट निर्माण होऊ नये असं आवाहन केलं जातं। हे सगळं मान्य, पण तरीही एक प्रश्न मनात येतोच, इतक्या मोठ्या शहरात इतक्या यंत्रणा असताना, सीसीटीव्ही, पोलीस, तंत्रज्ञान असूनही मुली इतक्या मोठ्या संख्येने का बेपत्ता होत आहेत? घरातून शाळेला निघालेली मुलगी परत येत नाहीये, कामासाठी बाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी गायब होतीये आणि कुटुंबीय फक्त वाटच पाहत राहतायत। हा प्रश्न केवळ कायदा सुव्यवस्थेचा नाही, हा प्रश्न आहे सुरक्षिततेच्या जाणीवेचा। आई वडील आपल्या मुलींना बाहेर पाठवताना निर्धास्त आहेत का? महिलांना रात्री सुरक्षित वाटतं का? आणि सर्वात महत्त्वाचं, मुंबईत वाढणाऱ्या मुलांना आपण खरंच सुरक्षित वातावरण देतोय का? इथेच एक मोठा अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतोय। जर महाराष्ट्राची राजधानी मुंबईच महिलांसाठी आणि मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित नसेल तर राज्यातील इतर शहरं, गावं किती सुरक्षित असतील? आणि जर या राजधानीतच मुली बेपत्ता होण्याच्या बातम्या वाढतायत तर हा प्रश्न केवळ मुंबईपुरता राहत नाही, तो संपूर्ण महाराष्ट्राच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय। महिला आणि बालसुरक्षा ही फक्त घोषणांपुरती मर्यादित राहू नये, ती प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात जाणवायला हवी आहे। कारण शहर कितीही मोठं, श्रीमंत किंवा आधुनिक का असेना, पण जर त्याची मुलं सुरक्षित नसतील तर त्या शहराची खरी प्रगती अपूर्णच राहते। हा विषय विचार करायला लावणार आहे आणि कदाचित आता दुर्लक्ष करण्यासारखा राहिलेला देखील नाहीये।